मॅडम या ना. आपण सगळेच जण डिग्री हातात घेतल्यानंतर डॉक्टर असल्याच्या आविर्भावात असतो. पण मला सांगावं वाटतं की चांगला डॉक्टर हा केवळ डिग्रीमुळे ठरत नाही, तर त्याच्या मनात असलेल्या लोकांसाठीच्या सेवा भावनेने ठरतो. MBBS होणारे बरेच डॉक्टर असतात, पण त्यानंतर निस्वार्थपणे सेवा करणारे फार कमी असतात. आणि तुळजा त्यातलीच एक आहे. कॉलेज जीवनापासून स्टडीज असो किंवा इतर ऍक्टिव्हिटीज, तिनं प्रत्येक ठिकाणी आत्मीयतेने काम केलं आहे. डॉक्टर समोर येणारा प्रत्येक पेशंट हा सारखा असेलच असं नाही, पण तुळजानं प्रत्येक पेशंटला व्यवस्थित ट्रीट करण्याचं कसं कॉलेजपासूनच शिकून घेतलंय. आईला जसं आपल्या तान्ह्या बाळाला मांडीवर घेतल्यावर त्याच्या भावना समजतात, तसंच डॉक्टरला पेशंटची नाडी हातात घेतल्यानंतर त्याला होणारा त्रास समजतो. ही कला पुस्तकं शिकून येत नाही, तर माणसाचं मन पारखून आणि त्याची अवस्था ओळखून डॉक्टर जवळ येते. आणि तुळजा या सगळ्या स्किल्समध्ये अत्यंत तयारीची कमालीची डॉक्टर आहे. लेट्स सी हर एवी. गोष्ट वेगळी तुझी वेगळीच राहू दे, उंचही तुझी भरारी आभाळास पाहू दे. गोष्ट वेगळी तुझी वेगळीच राहू दे, उंचही तुझी भरारी आभाळास पाहू दे. सोड मागे खंता तसैल झावे बंधाता, वाट दुर्देशी जाऊ दे. बघ तुला 10 दिशांनी साद घातली सुखानी. चाल पुढं तू चाल पुढं, चाल पुढं. वेगळी तुझी कहाणी स्वप्न वेळ पावलानी. चाल पुढं तू चाल पुढं, तू चाल पुढं. आमच्या दुर्गा देवीने त्या पोरांचा चांगलाच BP वाढवला होता. गुवातमध्ये काय करते? थांबा, कोण तुम्ही? मी सूर्यकांत जगताप, साताऱ्यावरून आलोय. माझी बायको आतमध्ये तुळजा, तिचा सत्कार आहे आज इथं, म्हणून चाललोय आतमध्ये. हे बघा, तुम्ही तुमच्या जवळचं इन्व्हिटेशन कार्ड नाहीतर ओळखपत्र मला दाखवा, तरच तुम्हाला आज जाता येईल. हो मामा, ओळखपत्र कशाला आणतोय अहो मी? एक काम करा तुम्ही, मी आज जाऊ आणि विचारून घ्या. ते माझं काम नाही बरं का साहेब. हो मामा, असं करू नका की हो. अहो ते कार्ड बीड मी कशाला घेऊन फिरतोय हो? माझ्या बायकोचा सत्कार आहे आतमध्ये, मला जाऊ द्या ना. हे बघा, तुम्हाला सोडता येणार नाही. तुम्ही जावा बघू इथनं. आणि हे बघा, तुम्हाला जर का सोडायचंच असतं तर एवढा वेळ आम्ही तुम्हाला कशाला वाढवून धरलं असतं. आणि तुम्हाला जर का सोडलं ना तरी तो माझी नोकरी जाईल, तुमचा एक दिवसाचा खेळ होईल हो, पण माझी वाट लागेल. तुम्ही जावा बघू इथनं. आता मी आमच्या कॉलेजच्या ट्रस्टींना विनंती करते की त्यांनी 1-2 शब्द बोलावे. मी या कॉलेजच्या ट्रस्टी म्हणून बोलू इच्छितो की या कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मला सार्थ अभिमान आहे. या कॉलेजमधून असे डॉक्टर बाहेर पडावे म्हणून आम्ही सर्वजण अहोरात्र त्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच. प्रत्येकाच्या अडचणी वेगवेगळ्या आहेत आणि तुझ्यालाही या अडचणीला तोंड द्यावं लागलं आणि तिलाही कॉलेजच्या काळात काही कारणानिमित्त घरी जावं लागलं होतं.
तुला कायमचं घरी निघून ये असा निरोप दिलाय मालकाने. तू नाही आलीस तर ते तिकडे येतील. पण तिने कोणती हार न मानता ती जिद्दीने पुढे आली आणि तिने तिची डिग्री मिळवली. आय एम प्राऊड ऑफ यू तुळजा. तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच. आज आमच्या कॉलेजच्या पाटील मॅडम ह्यांच्या हातून तुझा सत्कार व्हावा अशी आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. सूर्या, कुठे गेलास तू? मला तू आत्ता माझ्या डोळ्यांसमोर हवायस. माझ्या आयुष्यातला एवढा स्पेशल क्षण आहे, तूच इथे माझ्यासोबत नाहीयेस. त्याचा फोन का लागत नाहीये? मामा, माझ्या बायकोला खरंच आज डिग्री मिळणार आहे. मला जाऊ दे ना आतमध्ये. हे बघा, मी हात जोडतो. हे बघा, तुम्ही हात जोडा नाहीतर पाया पडा, पण तुम्हाला आत जाता येणार नाही. तुळजा, काही प्रॉब्लेम आहे का? नाही सर, ऑल ओके. ओके. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वात महत्त्वाचं आणि मोठं काम करणार आहोत, जे आजवर या कॉलेजमध्ये कधीच झालेलं नाही. आज आपण कॉन्व्होकेशन सेरेमनीच्या निमित्ताने डॉक्टर तुळजा यांची डिग्री त्यांना देत आहोत. हो, तुला आलेलं इन्व्हिटेशन ह्यासाठीच तर होतं. इन्व्हिटेशन? पण मला तर कुठलंच इन्व्हिटेशन आलं नाही. पत्र हा, आले. अच्छा, म्हणजे सूर्याने हे सगळं लपवून ठेवलं होतं तर. म्हणजे त्याला हे सगळं आधीच माहित होतं, म्हणून त्याने या कार्यक्रमाची तयारी केली होती. म्हणून तो इतका एक्साइटेड होता. माझी बायको एवढ्या वर्षांनी कॉलेजमध्ये जाणार आहे, तिला आत्तापासून खुश ठेवणं माझं काम नाही का? आणि हां, त्या दिवशी ना मी दिल्ली साडी नेसायची. डॉक्टर तुळजा, तुम्ही तुमची डिग्री ऍक्सेप्ट करा. पाटील मॅडमला मी विनंती करतो की तुळजाची डिग्री तिला द्यावी. सूर्या, प्लीज ये ना लवकर. लगेच येतो म्हणून कुठे राहिलाय हा? मामा, अहो ऐका की माझं. अहो खरंच आतमध्ये लय महत्वाचा कार्यक्रम चालू आहे. माझ्या बायकोसाठी ना लय महत्वाचा क्षण आहे. मला तिच्याबरोबर राहून ना तिला झालेला आनंद बघायचा आहे मामा. मला जाऊ दे की आतमध्ये. हे बघा, तुम्ही परत परत मला तेच सांगायला लावताय. हे बघा, नका माझ्या मागे लागू. माझ्या हातात काही सुद्धा नाही ना. बस झालं मामा. मी मगाचपासून तुम्हाला विनंती करतोय, मला आतमध्ये जाऊ द्या. तुम्हाला माझं ऐकायचं नसेल ना तर मला बळजबरीनं आतमध्ये जावं लागलं. हे बघा, मला माझ्या मर्जीनं आतमध्ये जायला नाही आवडणार मामा. तुम्हाला माझी विनंती आहे, माझ्यावर ही वेळ नका आणून देऊ. साहेब, मी इथला कामगार आहे आणि तुम्ही मला धमकी नाही देऊ शकत बरं का. नाहीतर या दारातनं आत जाण्याऐवजी या विद्यापीठाच्या गेटमधनं बाहेर पाडावं लागेल. हे का तुम्ही इथनं? मामा, हो नका ना असं वागू. तुम्ही तुमचं काम करताय कळतंय मला मामा, पण काहीतरी मार्ग काढा ना याच्यातनं. एक काम करा, ठीक आहे, मला नका सोडू आतमध्ये, पण निदान माझ्या बायकोपर्यंत निरोप पोचवा की मी इथं बाहेर उभा आहे म्हणून. तिथं निरोप पोचला ना, ते सर आहेत ना, तुम्हाला सांगतील मला इथे घेऊन या म्हणून आतमध्ये. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, हे माझं काम नाही. आणि माझं काम जे काही आहे ना, ते माझं मी बरोबर करतो. मामा, हो का कळणं झालं तुम्हाला? तुम्हाला परिस्थितीच कळणं काय झालं? काय गोंधळ सुरू आहे ते? साहेब, बरं झालं तुम्ही आलात. हो, यांना मी किती वेळ झालं सांगतोय माझी बायको आतमध्ये, तिचा सत्कार चालू आहे. हे मला सोडूनच झाले. तो तुम्ही तरी सांगा ना त्यांना. एक मिनिट, तुमच्याकडे काही ओळखपत्र वगैरे आहे का? हा मेडिकल कॉलेजचा कार्यक्रम आहे, इथे कोणालाही एंट्री नाही मिळू शकत. गार्ड्स, इथे एंट्रन्सला हा असा गोंधळ नकोय. यांना बाहेर थांबायला सांगा.
आणि हो, कॉलेजचे विद्यार्थी आणि आयडी असलेली लोक यांच्याशिवाय कोणालाही आत सोडू नका. अहो सर, पण माझी बायको आतमध्ये, मी इथं थांबून काय करू? अहो सर ऐका की, सर सर मला साहेब, तुम्ही आमच्या सरांबरोबर आता बोलून बघितलं ना, आणि तरी बी तुम्हाला वाटत असेल ना की मी हे मुद्दाम करतोय, तर मग अवघड आहे. अहो, आम्हाला नाही परवानगी तुम्हाला आत सोडायची. जरा समजून घ्या. काय करू? इथून सूर्याला शोधायला बाहेर पण नाही जाऊ शकत मी. काय झालं तुझा? मगाचपासून तू नाराज आहेस? अरे कॉलेज तुला तुझी डिग्री देते, तू आनंदी का नाही आहेस? जस जसा वेळ जातोय तस तशी तू जास्त काळजीत दिसतेस. सर, का कोणास ठाऊक, पण माझं मन मला सांगतंय हे सगळं जे घडतंय ना, ते माझ्या नवऱ्याला आधीपासूनच माहित होतं. हे सगळं त्यानेच घडवून आणलं असं वाटतंय मला. म्हणजे तुला यातलं काहीच माहित नाही? कशाबद्दल? तुझा अंदाज बरोबर आहे. तुझे मिस्टर या युनिव्हर्सिटीमध्ये सतत तुझ्या डिग्रीसाठी फेऱ्या मारत होते. आम्ही तुझ्या मिस्टरना सांगितलं होतं की कॉन्व्होकेशनचं पत्र तुझ्यापर्यंत पोचायला हवं. अगं हे सगळं त्यांना माहित होतं, म्हणून हे सगळं झालं. सूर्या, मला सरप्राईज मिळावं म्हणून हे सगळं केलंस ना तू? मला तू आत्ता इथे हवायस माझ्यासोबत. तुझा सत्कार राहिलाय. प्लीज आपण सगळेच या सत्काराच्या माध्यमातून हिला शुभेच्छा देऊया. पुट युअर हँड्स टुगेदर. तू या सत्काराची डिझर्विंग कॅन्डिडेट आहेस, म्हणूनच तुझ्यासाठी आम्ही अजून एक सरप्राईज अरेंज केलंय. काय सुरू आहे नक्की? मी इथे आले होते ते रियुनियनसाठी, पण कॉलेजने आधी माझा सत्कार केला काय, आणि त्यानंतर चक्क सरप्राईज? सर, आपल्या कॉलेजने माझा सत्कार केला हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आता हे सरप्राईज वगैरे कशाला? तुझा सरप्राईज म्हणजे दुसरं काही नाहीये. तुला तुझं मेडिकल लायसन आम्ही देणार आहोत. मेडिकल लायसन्स? अहो सर, पण माझं लायसन्स बाद झालंय ना, आणि एकदा बाद झालेलं लायसन्स परत मिळवणं अशक्य असतं, हो ना? हो तुझा, पण तुला पुन्हा तुझं मेडिकल लायसन मिळणार आहे. आणि हे सगळं शक्य झालंय तुझ्या मिस्टरांमुळे. त्यांनी खूप प्रयत्न करून आणि ज्यावेळेस लायसन बाद झालं त्यावेळेची सिच्युएशन ॲडमिनिस्ट्रेशनला समजावून हे लायसन तुला पुन्हा मिळवून दिलंय त्यांनी. सूर्यामुळे? पण कसं काय? सांगतो. दादा, इथं कुठं तू आणलंय मला? कॉलेजला काय काम आहे आपलं? दादा, आपण शाळा शिकलो नाही, मग कॉलेजला कशाला? मला वाटतंय ना आपण पत्ता चुकलोय. परत जायचं का आपण? हा? उड्या प्रश्न विचारताना दम खा जरा. हं? हे तुझं मेडिकल कॉलेज आहे, त्याच्या दवाखान्याचं लायसन परत कसं मिळवता येईल याची चौकशी करायला आलोय आपण. अच्छा, इथं वय. आपण इथं कुठं आत जायचं? गेट तर बंद आहे. कसं करायचं मग आता? मग मिळणार का नाही लायसन्स आज आपल्याला? तुला याला का लय प्रश्न पडलेले असतात. अरे कोणतरी असतील इथं, थांब चौकशी करू की लाग. हो भाऊ, काय काम आहे? ते आम्हाला ऑफिसमध्ये जायचं होतं. ऑफिस? काय काम होतं? लायसन पाहिजे. लायसन? मराठी ऑफिसला जा ना. इथं कुठं? ते नाही, आम्हाला डॉक्टरचं लायसन पाहिजे. तुम्ही इथले विद्यार्थी आहात? नाही, पण माझी बायको आहे.
हे बघा, इथल्या विद्यार्थ्यांशिवाय कोणालाही आत जायची परवानगी नाही आहे. तुम्ही या इथून, चला निघा बाहेर. या हो तुम्ही, जा निघा इथून. तो विचारपूस निघा करून इथून. येतो. नाही, अहो, नाही, भाऊ ऐका तरी आमचा. अहो, काय अहो, करणार तुम्ही आम्हाला निघा. तर लायसन्स चौकशी नाही, नाही, करायची. निघा तुम्ही, निघा अहो, तुम्ही. ऐका ना साहेब. हो, निघा, निघा. काय असं करायला लागलं? वॉचमन, गाडी आली असताना दार उघडायचं सोडून काय चाललंय तुमचं? आणि ही कोण आहेत गावठी लोक? साहेब नमस्कार सर, मी सूर्यकांत जगताप, साताऱ्यावरून आलोय. मला ते लायसन्स. वॉचमन, त्यांना बाहेर काढा आणि गेट उघडा. तुम्हाला कळत नाही का? गेटवरती हुज्जत घालू नये. हे मेडिकल कॉलेज आहे, काय मंडई नाही आहे फेरफटका मारायला. चला वा बाजूला. ए चला बाजूला, बाजूला, बाजूला. ऐका तर. वी आर सिरियसली गोन फेल दिस टाइम. इथे आपली मदत करणार कोणीच नाही आता. काय करायचं आपण आता? वी आर ऑप्शनलेस. आपल्याकडे पर्यायच नाहीये काही. पर्याय हाय. काय? मी आहे की तुमच्यासोबत. कशाला काळजी करता? मी तुमची मदत करीन. हा, मला सांगा, तुम्ही काय चुकीचं करत नाही ना? नाही सर, पण खरंच तुम्ही आमची मदत करू शकाल? हा, मी तुमची मदत करीन, पण अट अशी आहे की तुम्हाला पण माझी मदत करावी लागेल. चालतंय का? म्हणजे काय करावं लागलं आम्हाला? काय जास्त करायचं नाही. आता जे सर आतमध्ये गेलेत ना, त्यांच्याशी माझी भेट घालून द्यायची. बस एवढंच करायचं तुम्हाला. ओके, चालेल, काही हरकत नाही. देऊ तुमची भेट घालून. सर, प्रॅक्टिकलसाठी जे औषध तयार करण्यात आले त्याची ह्युमन ट्रायलसाठी एक व्यक्ती तयार झालाय. काय एवढा मोठा धोका पत्करायला कोण तयार झालं? मी आहे सर. तू आता बाहेर होतास तोच आहेस ना? हां, ही ह्युमन ट्रायल आहे. तुला ह्या आधी काही फॉर्मर्स तयार करावे लागतील. ह्या ट्रायलमध्ये कधी कधी जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे सही करण्या अगोदर नीट विचार कर. सर केला विचार मी. द्या ते फॉर्म मला. ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर आमची काहीच हरकत नाही. पण तुम्हाला त्या बदल्यात माझ्या बायकोच्या दवाखान्यासाठी लागणारं लायसन्स मला द्यावं लागेल. काही काय बोलतोयस? मेडिकल लायसन असं कुठं रस्त्यावर मिळतं का? 10-5 रुपयांना? त्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं. सर, माझ्या बायकोने या कॉलेजमधनं पदवी पूर्ण केली सर. ती विद्यापीठात पहिली आली होती. काय? तुझी बायको विद्यापीठात पहिली आली? काय नाव काय आहे तुझ्या बायकोचं? तुळजा निंबाळकर. तुळजा निंबाळकर? तिचा तू नवरा आहेस? वय सर, आमचं लग्न जरा गडबडीत झालं होतं सर. त्यावेळेच्या परिस्थितीमुळं तिला तिचं लायसन आणि पदवी दोन्ही पण गमावं लागलं सर. सर, तुम्ही मला जे काही सांगताय ना त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही सर. पण मला माझ्या बायकोचं स्वप्न पूर्ण झालेलं बघायचं आहे. माझ्या तुळजाची लहानपणापासूनची इच्छा होती डॉक्टर व्हायची, आणि ती तिने जिद्दीने पूर्ण पण केली. पण काही कारणांमुळे तिला दवाखाना नाही उभारता आलं. मला तिला त्याचा दवाखाना उभा करून द्यायचा आहे सर. म्हणजे तुझ्या बायकोला मेडिकल लायसन मिळावं ह्यासाठी तू ह्युमन ट्रायल द्यायला तयार आहेस? सांगितलं ना सर, तुम्ही मला जे काही सांगताय ना त्यातलं काहीच माहीत नाही. पण मला एवढं माहित आहे, मला माझ्या बायकोच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण झालेलं बघायचंय सर. तुला काही करायची गरज नाही. म्हणजे एकदा गमावलेलं मेडिकल लायसन पुन्हा मिळवणं तसं जवळपास अशक्यच आहे. पण मी तुमच्यासाठी आणि तुळजासाठी ते लायसन पुन्हा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन. तुम्ही लायसनची काळजी करू नका. खरंच सर, सर लय उपकार झालं तुमचं. खरंच मनापासून आभार सर. अरे त्यात आभार मानण्यासारखं काय आहे? तू तुझ्या बायकोसाठी जे काही करतोयस त्यापुढे हे काहीच नाही. ही माझ्याकडून छोटीशी मदत समज. पण ह्या सगळ्यासाठी मी तुला ह्युमन ट्रायल नाही करू देऊ शकत. अहो सर, पण मी ते माझ्या इच्छेनं. अरे कसली इच्छा? तू जे काही करतोयस ते तुझ्या बायकोसाठी करतोयस. तुझी तळमळ बघता मी आता तुला पूर्णपणे मदत करेन. तुझ्या परिस्थितीचा फायदा घेऊन मी तुला ह्युमन ट्रायल करायला नाही भाग पडणार. सॉरी.
आपल्या समाजात जवळपास सर्व स्त्रियांना नवरा काम करतो म्हणून काम सोडावं लागतं, पण तसं इथं नाहीये. आपली बायको शिकलेली आहे, डॉक्टर आहे. तिच्या ज्ञानाचा वापर समाजासाठी व्हावा म्हणून जीवाची पर्वाही न करता तिला मेडिकल लायसन्स मिळवून देणारा नवरा ग्रेटच म्हणायला पाहिजे.